नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये खूप सुंदर असा ब्लाउज पीस आणि लेसचा रियूज बघणार आहोत। तर त्याच्यासाठी मी इथे फॅब्रिक घेतलेला आहे आणि हे नॉन वोवन घेतलेलं आहे। तर नॉन वोवनचं माप आहे 13.5 बाय 11 इंच। हे नॉन वोवनचा एक पीस कट करून घेतला आणि तो अशा प्रकारे फोल्ड करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर परत एकदा तो फोल्ड करायचा आहे आणि त्याला पिन लावून घेतलेले आहेत। तर खूप सुंदर अशी वस्तू तयार होते आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राइब करा अशाच माझे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। तर आता इथे मी फोल्ड करून घेतलंय आणि इथे जी बंद बाजू आहे तिकडनं 1 इंच आडवं मार्किंग केलंय आणि जी ओपन बाजू आहे तिकडनं 1.5 इंच उभं मार्किंग केलंय। त्याच्यानंतर वरती 1 इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि हे पॉइंट असे जोडून घेतलेले आहेत। तर ह्यामुळे शेप खूप सुंदर येईल आपल्या पर्सचा। आता हे जसं मार्किंग केलंय तसं कटिंग करून घेतलंय। आता हे काढून घेतलं तर बघू शकता असा प्रकारचा हा शेप येणार आहे। तर याच मापाचं मी एक जे कापड आहे ते घेतलेलं आहे आणि त्याला हे नॉन वोवन चारही बाजूंनी जोडून घेतले। त्याला प्रेस केलं थोडंसं आणि जोडून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारचा हा एक आपला सिंगल पीस तयार होईल। या पीसला एका बाजूकडे इथे 1.5 इंचावर मार्किंग केलंय आणि ती सरळ लाईन ड्रॉ केली आणि ते कटिंग करून घेतलं। तिथं झिप येणार आहे तर तेवढ्याच मापाची मी झिप घेतलेली आहे। आता ही झिप याच्यावर उलटी ठेवायची आहे खालच्या भागावर आणि वरच्या बाजूने इथं स्टिच करून घ्यायचं आहे। तर इथे स्टिच करून घेतलं। आता हे आतल्या साईडला टर्न करायचं आहे आणि झिपच्या अगदी कडेने दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। तर इथे दाब शिलाई देऊन झाली। आता दुसरा भाग कट केलेला होता तो सुद्धा इथे जोडून घ्यायचा आहे। तर हा इथे मी जोडून घेतला आणि त्याला सुद्धा सेम त्याच पद्धतीने आतमध्ये टर्न करायचं आहे आणि झिपच्या कडेने दाब शिलाई द्यायची। आता याच्यामध्ये मी रनर इन्सर्ट करून घेतला। आता इथे पॉकेट तयार करण्यासाठी 7 बाय 11.5 इंचाचं नॉन वोवन घेतलेलं आहे। ते खाली ठेवलं आणि त्याच्यावर हा पीस ठेवलेला आहे आणि याला आता स्टिच करून घ्यायचं आहे। तर पर्सचा जो सेंटर पॉइंट आहे तिथपर्यंत हे नॉन वोवन येईल। सेंटरला एक शिलाई येईल, बघू शकता तुम्ही इथे मी कशी दिलेली आहे आणि बाकीच्या ज्या बाजू आहेत त्या जोडून घ्यायच्यात आहेत तशाच। आता एक्स्ट्राचं जे नॉन वोवन आहे ते कट करून घ्यायचं आहे। तर सुंदर असं इथे पॉकेट आपलं तयार होतं। तर बघू शकता इथे पॉकेट आपलं रेडी झालेलं आहे। आता दुसरी झिप घेतली आणि वरच्या बाजूने जोडून घेतली। हीच झिप आता दुसऱ्या बाजूने सुद्धा इथे आपल्याला जोडून घ्यायची आहे। तर वरच्या बाजूने सुद्धा मी इथे शिलाई करून घेतली। आता ही ओपन करून घेतली। आता पर्सची जी फ्रंटला बाजू येणार आहे तर इथे मी 1 इंचावर मार्किंग केलं आणि माझ्याकडे एक सुंदर अशी लेस होती तर ही लेस इथे अटॅच करून घेतलेली आहे। लेसच्या चारही बाजूंनी स्टिच करून घेतलं। तर लेस अटॅच करून इथं झालेली आहे। आता एवढ्याच मापाचं मी अस्तरचं फॅब्रिक घेतले। याच्याऐवजी नॉन वोवन सुद्धा तुम्ही घेऊ शकता, माझ्याकडे अस्तर होतं म्हणून मी घेतलेलं आहे। आता वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने जिथे झिप जोडली त्याच्यावर शिलाई करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आता हे सरळ करून घेतलं। सरळ केल्यानंतर जिथे आपण झिप जोडलं होतं तिथे दोन्ही साईडला 1 पेअरचं मार्जिन ठेवून झिपच्या तिथे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। आता ही दाब शिलाई देऊन झाल्यानंतर याच्यामध्ये सुद्धा रनर घालून घेतला। पहिल्यांदा रनर घातला, पूर्ण बाहेर काढला आणि परत एकदा रनर घालून घेतलेला आहे। आता हा पीस उलटा करून घेतलेला आहे। उलटी बाजू त्याची वर येईल अशा प्रकारे करून घेतलेला आहे। ही स्लिंग बॅग मी तयार करणार आहे त्याच्यासाठी बेल्ट तयार करून घेतलाय। 52 इंच त्याची लांबी आहे आणि अर्धा इंच त्याची रुंदी आहे। 2 इंचाची पट्टी घेऊन 2 इंच रुंदीची पट्टी घेऊन ती फोल्ड करून त्याला अर्धा इंचाची पट्टी तयार केलेली आहे। आता जिथे झिप आहे त्याच्या खालच्या बाजूला थोडीशी हा बेल्ट मी इथे जोडून घेणार आहे। साईडला अर्धा इंचाची शिलाई मार्जिन ठेवून शिलाई करून घेणार आहे। तर इथे मी शिलाई करून घेतली। आता दुसऱ्या बाजूला सुद्धा बेल्ट व्यवस्थित सेट करायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून इथं स्टिच करून घ्यायचं आहे। तर याच्यावर डबल शिलाई सुद्धा द्यायची आहे। इथं डबल शिलाई मी करून घेतली। आता कॉर्नर जे आहेत ते व्यवस्थित असे फोल्ड करायचे एकमेकांना आणि इथे स्टिच करून घ्यायचे। त्याच्यावर सुद्धा डबल शिलाई द्यायची। याच्यावरती नॉन वोवनची
पट्टी लावून घ्यायची, त्यामुळे आपल्या आतले जे रफ एजेस आहेत ते सर्व झाकून जातील आणि आतल्या बाजूने सुद्धा फिनिशिंग खूप छान येईल। तर खूप सुंदर अशी ही 2 पॉकेटची स्लिंग बॅग तयार झालेली आहे। तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। याच्यामध्ये मोबाईल, चावी, नॅपकिन किंवा इतर छोटं मोठं सामानसुद्धा आपण छान बाहेर जाताना कॅरी करू शकतो। तर ही माझी ऑर्डरची पर्स होती। तर तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा। याच्या आधीसुद्धा प्रिया क्रिएशन या चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत शिलाईच्या रिलेटेड, तर ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहू शकता। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।